नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारा एकमेव मतदारसंघ ठरला तो म्हणजे बारामती। बारामती नुसता चर्चेतच आला नाही तर शेवटपर्यंत त्या मतदारसंघाने त्या चर्चा कायम ठेवल्या। लोकसभा निवडणूक लागता लागता संपूर्ण देशात एक सूत्री राजकारण करणारं कुटुंब म्हणून प्रसिद्ध असणारं पवार कुटुंब दोन वेगवेगळ्या सूत्रांमध्ये विभागलं गेलं आणि थेट लढत झाली ती पवार कुटुंबातील नणंद आणि भाऊजाई यांच्यामध्ये। पवार कुटुंबासाठी वैयक्तिकरित्या आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर महायुतीकडून पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांना आपल्याच नणंदेकडून पराभव स्वीकारावा लागला। पण या पराभवाच्या दुसऱ्याच क्षणी सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी लागली। त्यामुळे पवार विरुद्ध पवार या संघर्षात तसं बघायला गेलं तर दोन्ही पवार विजयी झाले आणि मार्ग कुठलाही असो संसदेत पोहोचले। हा मुद्दा महत्वाचा। या सगळ्यात पवारांचा फायदा झाला असला तरी बारामती मिळवण्याचं भाजपाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे। याच पार्श्वभूमीवर लोकसभेची लढाई संपली असली तरी विधानसभेला पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार आमने सामने असणार आहेत। त्यामुळे लोकसभा जरी शरद पवारांच्या ताब्यात गेली असली तरी विधानसभेवर कुठले पवार वर्चस्व गाजवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। कारण विधानसभेची गणितं ही वेगळी असतात। त्यात संघर्ष हा दोन पवारांमध्ये असणार आहे। म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे बारामती विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात। विधानसभा 2024चा लेखाजोखा मांडूयात। नमस्कार, मी नवनीत आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। अशा 6 मोठ्या आणि महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश असलेला बारामती मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण अशा 2 भागांमध्ये विभागला गेला आहे। एकीकडे वेल्ह्यासारखा दुर्गम भाग तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघासारख्या शहरी भागाचा या मतदारसंघात समावेश आहे। याच बारामती मतदारसंघातील वातावरण हे फुटीनंतर अजित पवार यांच्यासाठी पूरक होतं। मात्र तरी देखील इथं सुनेत्रा पवारांना विजय मिळवता आला नाही। आता या निकालाचा विधानसभेवर कसा परिणाम होणार तर यासाठी 2019ची परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे। तर बारामतीमधील दौंड विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पार पडली। या अटीतटीच्या लढतीत भाजपाचे राहुल कुल 1,03,664 मतं मिळवून पुन्हा एकदा विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांना 1,02,918 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। म्हणजेच दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल हे अवघ्या 746 मतांच्या निसटत्या फरकानं विजयी झाले। यातली एक गोष्ट म्हणजे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या 2019च्या लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या होत्या। मात्र त्यांना मोठ्या फरकानं पराभवाचा सामना त्यावेळी करावा लागला। आता यावर्षी बारामतीचा हा मतदारसंघ कुणाला सुटतो इथून प्रश्न आहे। त्यामुळे राहुल कुल हे या मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवत हॅट्रिक साधणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। यानंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी 1,14,960 मतं मिळवून सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांना 1,11,850 मतांवर समाधान मानावं लागलं। इंदापूर विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली। या चुरशीच्या लढतीमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा 3,110 मतांनी विजय झाला। गेल्या 2 विधानसभा एकमेकांच्या विरोधात लढणारे उमेदवार आज महायुतीत सोबत आहेत। त्यामुळे या दोघांपैकी कोणाला इथून संधी मिळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। यानंतर मूळ बारामती विधानसभा मतदारसंघ म्हणजे अजित पवार यांचा बालेकिल्ला। ते जेव्हापासून या मतदारसंघात निवडणुकीला उभे राहिले तेव्हापासून विक्रमी मताधिक्यानंच विजयी होत आले आहेत। 2019लाही राष्ट्रवादीकडून अजित पवार 1,95,641 मतं मिळवून तब्बल 7व्यांदा विजयी झाले तर त्यांच्या विरोधात उभे राहणारे भाजपाचे गोपीचंद पडळकर यांना केवळ 30,376 ही दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। तब्बल 1,65,265 मतांनी अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा पार धुव्वा उडवून टाकला। यावेळी ते 8व्यांदा आमदारकीच्या रिंगणात असणार आहेत।
म्हणूनच आता अजित पवारांसमोर राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार असणार का, पवार घराण्यातीलच कोणीतरी अजित पवार यांना आव्हान देणार का, हे गुलदस्त्यात आहे. हे येत्या काळात स्पष्ट होईलच. यानंतर पुरंदरची विधानसभा निवडणूक 2019 साली शिवसेना भाजपा युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात सरळ लढत झाली. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप 1,30,710 मतं मिळवून विजयी झाले आणि त्यावेळचे विद्यमान आमदार शिवसेनेचे विजय शिवतारे यांना 99,306 ही दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. तब्बल 31,404 मतांनी शिवसेनेचे विजय शिवतारे यांना संजय जगताप यांनी चितपट केलं. अगोदर जनता दलाचा बालेकिल्ला असलेला पुरंदर विधानसभा मतदारसंघ सन 2004 पासून एक पंचवार्षिक राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता, पण 2009 पासून लागोपाठ दोनदा खेचून आणण्यात शिवसेनेचे विजय शिवतारे यशस्वी झाले. तर पुढे 2014च्या शेवटच्या लढाईपासून क्रमांक 2 ला संजय जगताप यांच्या रूपानं काँग्रेसच राहिली आणि 2019 साली ही जागा काँग्रेसनं आपल्याकडे खेचून आणली. भोर विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी विजयाची हॅट्रिक केली. अटीतटीच्या लढतीत संग्राम थोपटे हे 9,206 मतांनी विजयी झाले. यात संग्राम थोपटे यांना 1,08,925 मतं मिळाली. तसंच त्यांचे प्रमुख विरोधक आणि महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांना 99,716 मतं मिळाली. यानंतर पुण्यातील आणि बारामती लोकसभेतील खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात थेट लढत झाली. यात राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा पराभव करत भाजपाचे भीमराव तापकीर 2,595 मतांनी विजयी झाले. या चुरशीच्या झालेल्या लढतीत दोडकेंनी तापकीरांना टफ फाईट दिली. यात तापकीरांना 1,20,518 मतं तर दोडकेंना 1,17,923 मतं मिळाली. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये निर्माण झालेल्या खडकवासला मतदारसंघातून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते, मात्र त्यांचं निधन झाल्याने पोटनिवडणुकीत तापकीर निवडून आले. 2014च्या मोदी लाटेमध्ये तापकीर पुन्हा विजयी झाले आणि 2019 मध्ये हॅट्रिक साधून आता ते चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. यासह बारामती लोकसभा मतदारसंघाचा इथं शेवट होतो. आता या एकूणच निकालाचा बारामतीच्या विधानसभावर परिणाम होणार का, तर थोड्या प्रमाणात होणार. तो कसा, तर या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पूरक वातावरण दिसून येतं. सध्या दौंडमध्ये भाजपाचे राहुल कुल, इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे, बारामतीत स्वतः अजित पवार, खडकवासल्यात भाजपाचे भीमराव तापकीर आमदार आहेत. म्हणजेच 6 पैकी 4 आमदार हेच महायुतीचे आहेत. तर पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे इथं अजित पवारांचं पारडं जड दिसून येतं. मात्र तरी देखील लोकसभेला घड्याळ उलटी फिरली. आता मात्र इथलं गणित पूर्णतः बदललं आहे, कारण बारामतीत महायुती भाजपालाही यातले काही मतदारसंघ हवे असणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी इथं चित्र जरा वेगळं असेल. तर महाविकास आघाडीत शरद पवार इथं कसा डाव साधणार यावरही इथलं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे बारामती विभागातील विधानसभा निवडणुकाही यंदा चांगल्या चर्चेत राहणार एवढे मात्र नक्की. विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण त्याआधी बारामतीमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.